समोरची पहिली रांग फक्त पदाधिकाऱ्यांसाठी राहील. बाकी सर्व शिक्षकांनी पुढे येऊन बसावे. पुढच्या अजूनही काही रांगा शिल्लक आहेत. शेवटच्या रांगेतील कृपया शिक्षकांनी, शेवटच्या 3 रांगांमधील शिक्षकांनी पुढे यावे. चित्रपट मागून छान दिसतो. हे नाट्यगृहासारखं याची रचना आहे, त्यामुळे सर्वांनी पुढे येऊन बसावे. आगतम स्वागतम शुभ स्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. शैक्षणिक वर्ष 2022-23च्या या पहिल्या व्याख्यानामध्ये सर्व न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे मनापासून स्वागत. एखाद्या श्रोत्याच्या मनामध्ये विचार आला असेल, फक्त न्यू इंग्लिश स्कूल असं का म्हटलं जातं? जेव्हा आपण इतिहासाची पानं चालतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रशासकीय सोयीसाठी, केवळ प्रशासकीय सोयीसाठी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि अहिल्यादेवी हायस्कूल त्या नानावाड्याच्या न्यू इंग्लिश स्कूल पासून वेगळ्या झाल्या होत्या. आणि आज पुन्हा एकदा हे 3ही घटक म्हणजेच जी खरी टिळक, आगरकर, चिपळूणकर आणि नामजोशींची न्यू इंग्लिश स्कूल होती ती इथे एकत्र आलेली आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा अस्सल वास्तवात जी खरी आपल्या संस्थापकांची न्यू इंग्लिश स्कूल होती त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षक वृंदाचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत व परिचय न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मुख्याध्यापिका माननीय कोरके मॅडम यांनी करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित असलेले माननीय पुराणिक सर, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे मुख्याध्यापक शिवले सर आणि इतर न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, रमणबाग आणि अहिल्यादेवी इथे आलेले सर्व शिक्षक यांचे सर्वप्रथम मी स्वागत करते. उद्यापासून आपली शाळा सुरू होतीये आणि आज आपण विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यासाठी चर्चा करण्यासाठी खास आपण व्याख्यानाचं आयोजन पुराणिक सरांचं केलेलं आहे. विषय तुम्हाला की नवीन राष्ट्रीय धोरण, यामध्ये बरेच मुद्दे आहेत, तर त्यातले काही घटक इथे सर आपल्याशी बोलणार आहेत आणि यासाठी आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, अहिल्यादेवी आणि रमणबाग तिन्ही शाळांतर्फे मी पुराणिक सरांचं स्वागत करते. श्रोते हो, राष्ट्रीय शिक्षणासारखे उदात्त ध्येय समोर ठेवून ज्यावेळी ही शाळा सुरू करण्यात आली त्यावेळी आपल्या महान संस्थापकांनी कुणाचे लेखी अभिप्रायाची वाट पाहिली नव्हती. मग नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय परिपत्रकाची वाट का पाहावी? याच विचारधारेतून आजच्या व्याख्यानाची सुरुवात होत आहे. मी निमंत्रण देत आहे आजचे आपले प्रमुख व्याख्याते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे लाईफ मेंबर आणि BMCC या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय पुराणिक सर यांना आपण आपले मार्गदर्शन करावे. सगळ्यात आधी सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो, मला यायला उशीर झाला त्याबद्दल. कारण पण सांगतो. ॲक्च्युली वी शुड नॉट एक्सप्लेन, पण सध्या चालू आहे ॲडमिशनचा पिरियड आणि BMCC मध्ये ती ताप्ती भट्टी आहे की जिथे रोज मी, प्राचार्य लांजेकर, आम्ही तिघं वेगळे बसलो तरी रोज किमान 30 ते 40 लोकांना भेटावं लागतं. आणि काय काय पद्धतीची लोक असतात ह्याचे सॅम्पल्स सांगणं म्हणजे खूप व्हरायटी. BMCCच्या किंवा फर्ग्युसनच्या त्या चेअरवर बसणं म्हणजे या दुनियेतली सगळ्या प्रकारची माणसं समोर बघायला मिळण्यासारखं आहे. आणि आता मी निघताना सांगितलं होतं 11 नंतर कोणाला मी भेटणार नाही, पण एक BMCCचे अतिशय जुने, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी BMCCतून पासआउट झालेले सिनियर माझे विद्यार्थी येऊन डायरेक्ट केबिनमध्ये येऊन बसले आणि
मी रोज पहाटे या मैदानावर फिरायला येतो त्यावेळेला तुमचे विद्यार्थी विद्यार्थिनी एकमेकाच्या खांद्यावर हात घालून गप्पा मारत असतात. ही BMCCची संस्कृती नाही, ही आयुष्यावर त्यांनीच माझी प्रमुख शाळा घेतली. मी त्याला काय उत्तर देणार आणि काय नाही ते इतके चिडत होते मध्येच. मी एखादं उत्तर द्यायचं आणि त्यांचा परत BP वाढायचं म्हणजे परत माझ्या डोक्याला वाढीव त्रास. त्यामुळे मी ऐकून घेत होतो, सारखं घड्याळ बघत होतो, पण आजोबा काही 40 मिनिटं हलले नाही. आणि मॅडम नसल्यामुळे प्रिन्सिपल तेव्हा मला दुसरा इलाज नव्हता. त्यामुळे मी पहिल्यांदा सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो त्याबद्दल. तुम्ही पेशंटली थांबला त्याबद्दल खूप खूप आभार. तीनही शाळांचे आदरणीय मुख्याध्यापक शिवले सर, पोखरे मॅडम आणि डांगे मॅडम, तिथं उपस्थित सर्व उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्यांपैकी बरेच जण माझ्यापेक्षा सुद्धा अनुभवाने मोठे असणारे, माझ्यापेक्षा सुद्धा जास्त वर्ष शिक्षण क्षेत्रात अतिशय ताकदीने काम करणारे, खूप अनुभव असणारे सगळे आदरणीय शिक्षक वर्ग. मी आत्ता इथं बोलतो याचं कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केलाय आणि त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी बोललो एवढ्याच कारणाकरता. नाहीतर मी कन्सेप्ट सांगितलं तर त्या कन्सेप्ट कशा फुलवाव्यात हे माझ्यापेक्षा तुमच्यापैकी सगळेच जण खूप जास्त उदाहरण देऊन सांगू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी खूप व्याख्यानं ऐकली असतील, त्यामुळे हा काय परत नवीन येऊन सांगणार आहे अशी संकल्पना डोक्यात असणं गैर नाही आणि चुकीचंही नाही. म्हणजे मी काय वेगळं नवीन रॉकेट सायन्स समजून सांगणार नाही. फक्त एकच, मगाशी सरांनी सांगितलं तसं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंट करताना शासनाच्या काही निर्णयाची वाट न बघता आपण आपल्या स्तरावर काही मुद्दे डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणून करू शकतो का, आणि त्यातले कुठले मुद्दे आपल्याला करता येण्यासारखे आहेत जे आपण या वर्षीपासून करूया का, अशी चर्चा आपल्या आपल्या तीनही विद्यालयांमध्ये व्हावी. आणि आपण आपल्या विद्यालयीन स्तरावर यातलं काय करू शकतो याचं तुमच्या विद्या परिषदेमध्ये मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक विद्यालयाने, तीनही विद्यालयांनी निर्णय घ्यावा, अशा उद्देशाने ही एक काय म्हणू प्रवर्तक बैठक आपण बोलवली आहे. म्हणजे मी फक्त विचार तुमच्या डोक्यात सोडून देणार आहे की कसं करणं अपेक्षित आहे. शेवटी करते तुम्ही आहात, त्यामुळं अधिष्ठान द्यायचं काम करतो. करण आणि बाकी सगळ्या गोष्टी या तुम्हालाच करायच्यात. कशी करायची, काय कुठल्या पद्धतीने करायचं हेही तुम्हीच ठरवायचं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 66 पानाचा पूर्ण ड्राफ्ट बघितल्यानंतर त्यातली 32 पानं अगदी व्यवस्थित ठरवून 32 पानं ही उच्च शिक्षणाकरता आहेत आणि ती बाजूला काढली 66 पैकी तर उरलेली 34 पानं ही सगळीच्या सगळी शालेय शिक्षणावर बोलतात. म्हणजे उच्च शिक्षण, फंडिंग, एज्युकेशनल फंडिंग किंवा गव्हर्नन्स हे सगळे मुद्दे मिळून 32 पानं आणि शालेय शिक्षणाचा भाग हा 34 पानांचा आहे फायनल झालेल्या पॉलिसी डॉक्युमेंटमधला. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, माहिती असेल सगळ्यांना. काही गोष्टी भविष्यातले धोके म्हणून आणि काही गोष्टी आपण या पुणे शहरातल्याच नाही तर देशातल्या शिक्षण संस्थांचे अग्रणी म्हणून अशा 2 स्तरावरती आपल्याला विचार करायला आहे. म्हणजे मी आत्ता बोलतोय ते धोरण समजून सांगायला नाही, तर त्याचे धोके काय असू शकतात आणि आपण त्याच्यावर कसं वर्कआउट करायचं, काय करायचं. म्हणजे शिक्षक हा असा बुद्धिजीवी माणूस आहे की एखादी गोष्ट 2 मिनिटाची एखादी क्लिप ऐकली किंवा एखादं 2 मिनिटाचं भाषण ऐकलं, एखादी 2 मिनिटाची बातमी ऐकली तर त्याच्यावर किमान 2 दिवस सतत न थांबता आपण क्रिटिसाइज करू शकतो. आपण ठरवलं एखादी गोष्ट डिस्प्रूव्ह करायची तर 2 मिनिटाच्या क्लिपला आपण 2 दिवस सलग न थांबता क्रिटिसाइज करू शकतो. पण हे जर उलट्या पद्धतीने घ्यायचं ठरलं की एखादी संकल्पना मला मनापासून पटली आणि ती राबवायची तर त्याच्यात आयडिया पण सुचतात आणि हे सकारात्मक दिशेने किती चांगलं करता येऊ शकतं याचं आत्तापर्यंत उदाहरण या पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि अहिल्यादेवी तीनही विद्यालयांनी दाखवून दिले. मी मुद्दाम 3 वेगळं बोललो कारण मला ही हिस्ट्री तितकीशी माहिती नव्हती आणि आत्ताचं अस्तित्व तिन्ही शाळांचं वेगळं. छोट्या छोट्या उपक्रमांमधून आपण व्हॅल्यू इनकल्केट करतो, मुलांमध्ये मूल्य निर्माण करायचा प्रयत्न करतो. पण या सगळ्याच्या कोअरला आपण नेमकं काय करतो, आपलं प्रॉडक्ट ही ऍक्टिव्हिटी आहे का, आपलं प्रॉडक्ट हे आपण जो विषय शिकवतो तेच आपलं प्रॉडक्ट आहे का,
असा जर प्रामाणिक विचार केला, म्हणजे मी कॉमर्स महाविद्यालयाचा प्राध्यापक असल्यामुळं माझ्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर या पूर्ण शिक्षण व्यवस्थेचं कस्टमर कोण सांगा बरं. हा, विद्यार्थी. अजून पालक आणि विद्यार्थी. जरा मोठ्याने सांगा, या शिक्षण व्यवस्थेचं कस्टमर कोण? पालक आणि विद्यार्थी हे कस्टमर आहेत? अजिबात नाही. पालक आणि विद्यार्थी आपलं प्रॉडक्ट आहे. सॉरी, विद्यार्थी आपलं प्रॉडक्ट आहे आणि पालक त्या समाजाचा घटक आहे जो आपला खरा कस्टमर आहे. चितळे मास्तरांची कथा ऐकली ना तरी समोर आलेला प्रत्येक विद्यार्थी घासून पुसून लख करून समाजात सोडून देणं एवढाच माझा विषय आहे. म्हणजे ते त्यांचं प्रॉडक्ट घासून पुसून त्यांच्या कस्टमरच्या सुपूर्त करत होते. इथे कन्सेप्टमध्ये थोडंसं रिवाइज करूया का? आपलं प्रॉडक्ट म्हणजे आपण जो विषय शिकवतो तेवढंच नाहीये. मी माझा जो विषय शिकवतो ते माझं प्रॉडक्ट आणि त्या माझ्या सर्व्हिसेस अशी संकल्पनाच नाही. आत्ता सध्या आपण त्या कन्सेप्टवर काम करतो की मी माझा विषय जो शिकवतो ते माझं प्रॉडक्ट आहे. माझ्या शाळेत 5वीचं सिलेबस शिकवणं हे माझं प्रॉडक्ट आहे. 6वीचा विषय शिकवणं हे माझं प्रॉडक्ट आहे. पण मूळ संकल्पना ती नाहीये. आणि विद्यार्थी आणि पालक आपले कस्टमर नाहीये. तर मुळात विद्यार्थी हे आपलं प्रॉडक्ट आहे जे रॉ मटेरियल म्हणून येतं, तुम्ही प्रोसेस करता आणि फिनिश प्रॉडक्ट म्हणून आउट बाहेर काढता. तुमचा कस्टमर कोण? समाज. कारण हाच विद्यार्थी बाहेर जातो त्यावेळेला कोणी राजकारणात जाईल, कोणी इंडस्ट्रियलिस्ट होईल, कोणी जॉब करेल, कोणी सैन्यात भरती होईल. म्हणजे या समाजाचे छोटे मोठे घटक जे कोणी निर्माण होतील, जो कोणी भविष्यातला नवीन समाज निर्माण होईल तो समाज तुमची प्रॉडक्ट कन्झ्युम करेल ना आणि ते परत त्या समाजाचा भाग बनतील. मग माझा कस्टमर विद्यार्थी नाहीये. माझा कस्टमर कोण आहे? समाज. आणि समाजाला सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाजाचं समाधान होईल इथपर्यंत चांगलं प्रॉडक्ट माझं निर्माण झालं पाहिजे. मग आता जबाबदारी वाढते ना. मग फक्त मुलाचे मिळालेले मार्क एवढीच कन्सेप्ट राहत नाही. कारण मुलाला 90% मार्क मिळाले म्हणजे तो प्रत्येक 90% घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी हा समाजासाठी उत्तम प्रॉडक्ट असेल असं नाही ना. मग माझं प्रॉडक्ट जर उत्तम असायला पाहिजे तर त्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा मुद्दा अतिशय टिपून म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये मेन्शन केला गेलाय की प्रत्येक इन्स्टिट्यूटची इन्स्टिट्यूशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे आणि प्रत्येक शाळेचं आणि महाविद्यालयाचं इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन तयार पाहिजे, IDP. या दोन गोष्टी एकमेकाच्या पूरक पुढे जातात. त्याच्याबद्दल नेमकं कोणी स्पेसिफिक बोलत नाही. आता प्लॅनिंगच्या संदर्भात आतापर्यंत आपण कसं एक्झिक्युशन केले माहिती का? पाठटाचण असते की नाही, वार्षिक नियोजन असतं की नाही, ते कधी वर्षाच्या सुरुवातीला होतं, कधी वर्षाच्या शेवटी होतं. म्हणजे वर्षभर झालेल्या ऍक्टिव्हिटी कलेक्ट करून नियोजनाचा कागद तयार होतो. किंवा वर्षाच्या सुरुवातीला फक्त कागदावर असलेले नियोजन असतं. किंवा पाठ घेतल्यानंतर पाठ टाचण्याच्या वया आपण लिहितो की नाही. मग गेल्या वर्षीचं मागे तसं पुढं सगळे तसं करतात तसं नाही. आम्ही निगेटिव्हली बोलतो असं अजिबात घेऊ नका. चुकीचं असलं तर तुमच्यापैकी काही जण माझ्या शिक्षकांच्या वयाचेच माफ करा. पण मी बऱ्याच ठिकाणी आता आपल्याकडे क्वालिटी इम्प्रुव्हमेंटचे काम चालतं की नाही. म्हणजे 2 रिटायर्ड मुख्याध्यापिका प्रत्येक ठिकाणी जाऊन शिक्षकांचे लेसन ऑब्झर्व करतात की नाही. तर त्यांचे लेसन ऑब्झर्व करण्याचा सगळा फॉर्मॅट हा तयार मीच केलाय. त्यांच्या प्रत्येक शाळेचे लेसन ऑब्झर्व करून झाल्यानंतर ते सगळे रिपोर्ट माझ्यासमोरच येतात. मीच ते वाचतो आणि मग पुढे त्याचं प्रोसेसिंग होतं. त्यामुळे मला आत्ताचं सध्याचं काय स्ट्रक्चर हे व्यवस्थित कळतंय. म्हणजे मी येऊन तुमची लेक्चर्स बघितली नसली तरी एखाद्या शिक्षकाने नाव सांगितलं की त्यातला तो रिपोर्ट वाचलेला नक्की आठवेल. रिपोर्ट सगळ्यांचे वाचून झालेत माझे. मुद्दा सांगायचं एवढंच आहे की आपण फक्त कागदावरती करतो ना ते प्लॅनिंग, तसं नाही करून उपयोग. इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅनिंग म्हणजे खरंच नियोजन करायला लागतं आणि नियोजन पूर्व काम केलं ना तर ते खरंच खूप शेवटपर्यंत उत्तम पद्धतीने पूर्ण होतं. एक उदाहरण सांगू का? एखाद्या माणसाशी बोलायचं असतं ना, नवीन माणसाशी बोलायचं म्हणजे अगदी लग्न ठरवायचं कुठल्या तरी धाकट्या भावाचं किंवा बहिणीचं, म्हणून ज्यावेळेला आपण त्या घरात बोलाचाली करायला जातो ना
त्याला सबकॉन्शियस प्लॅनिंग केलेलं असतं डोक्यात. आपल्या मेंदूत तयार असतं की काय बघायचं, घरात काय दिसलं की त्याचं कन्क्ल्युजन काय काढायचं, मुलगी किंवा मुलगा जो समोर येईल त्याने कसं वागलं पाहिजे, नेमकं थेट मी डोळ्यातून काय ऑब्झर्व करणार, हे ठरवलेलं असतं ना, सबकॉन्शियसली ठरवलेलं असतं. हे न ठरवता अचानक एखादा मुलगा मुलगी समोर आली, त्याची भेट झाली आणि नंतर एखाद्याने विचारलं की हा मुलगा लग्नासाठी योग्य आहे की नाही, तुम्ही पटकन उत्तर नाही देऊ शकत. तुम्ही म्हणता थांब जरा विचार करू दे, मी या अँगलनी बघितलं नाही. मी या अँगलनी बघितलं नाही याचा अर्थ काय की नियोजन नव्हतं म्हणून तुम्हाला कन्क्ल्युजन काढता येत नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही नियोजन पूर्ण एखादा आपल्या मुलासाठी, आपल्या बहिणीसाठी, भावासाठी स्थळ बघायला जाता त्यावेळेला तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह डिसाइडेड असतात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या समोरच्या माणसाकडे बघता. हे उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं की तुमचं प्लॅनिंग रेडी असणं याला काहीतरी सबकॉन्शियस पण महत्व आहे. एखादं व्याख्यान द्यायला जाता त्यावेळेला तुम्ही कागदावर मुद्दे लिहून घेतले असतात की नाही? माझ्या हातात मुद्दे नाही आहेत, मोबाईलवर पण नाहीत, कारण 10 वेळा बडबड करून झालं. लिहून घेता ना मुद्दे व्याख्यान देण्याच्या आधी. आता जसं तेच 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 ते शिकून पाठ होत जातं तसं ते तुमचा सराव होत जातो. मग तुम्हाला नियोजनाची गरज पडत नाही, कारण ते ऑलरेडी तयार झालेलं असतो. प्रूव्हन फॅक्ट. ज्या प्रोडक्शनच्या SOP डिफाईन्ड असतात ना त्याला परत रिवाइज करून राईटअप करण्याची गरज नसते आमच्या कॉमर्सच्या लँग्वेजमध्ये. पण समोर येणारं प्रत्येक रॉ मटेरियल वेगळं आहे ना. 5 वर्षापूर्वीचे 5वीचे विद्यार्थी आणि आजचे 5वीचे विद्यार्थी, हे फरक वाटतो का हो तुम्हाला? कुणी सांगायला हरकत नाही काय फरक आहे. एनीबडी ऑफ यू. आत्ताची मुलं टेक्नो सॅव्ही आहेत. अजून बरोबर, अजून धीट आहेत मुलं. आपल्या अपेक्षेप्रमाणे शांत बसत नाही. हा, अगदी बरोबर. अजून काही? 5 वर्षापूर्वीची 5वीची मुलं आणि आजची 5वीची मुलं याच्यात काही फरक आहे? नाही, मुलं मुलासारखी असतात, काही फरक नसतो. असंही असू शकतं मग. आता म्हणजे चित्त थाऱ्यावर नसतं. अगदी टू द पॉइंट शब्दात सांगायचं झालं, चित्त थाऱ्यावर नसतं. अजून खूप एक्सपोजर आहे. अगदी बरोबर. अजून येस, किमान अजून 10 मुद्दे सांगता येतील आपल्याला. हा, आता अर्थात असंही असू शकतं की मी कधी 5वीला शिकवत नाही, 8वी 9वी 10वीला शिकवतो, पण तरी 5वीची मुलं समोर बघायला मिळतातच ना, का नाही बघितलं? अजून काही फरक जाणवतो? माहितीचा साठा आहे. आता फक्त हा प्रश्न थोडासा अजून व्हॅल्यू ऍड करून विचारतो. 5 वर्षापूर्वीच्या पालकांमध्ये आणि आजच्या पालकांमध्ये काही फरक वाटतो? काय काय फरक वाटतो? पालकांच्या कंटेंट लेवलमध्ये फरक पडलाय. अजून? वा, पालक जागरूक झालेत आजकाल. अजून? पालकांच्या अपेक्षा त्यांच्या मुलांकडनं आणि शाळेकडून. अजून? अगदी बरोबर. अजून? अभ्यासाव्यतिरिक्त शाळेकडून वेगळं काहीतरी हवं. अजून? आपल्याला खूप उत्तरं देता येतील मला वाटतं. 2 केसमध्ये आपण बोलत नाही. एकतर विषय माहिती नसेल तर, एकतर 100% सगळा माहिती असेल तर, की असल्या चिल्लर प्रश्नांना उत्तर देणे आपल्याला गरज नाही. किंवा तिसरा अप्रोच असा असू शकतो, जाऊ दे ना बरोबर आपल्याला. पण आपण चर्चा करूया. मी सगळ्यात छान आहे म्हणून इथं उभा आहे असं नक्की नाही. खूप बरोबर. हस्तक्षेप, इंटरफिअरन्स ऑफ पेरेंट्स. आणि सिरियस एज्युकेशन सिस्टीम मधला सध्याच्या तुमच्या आपल्या सगळ्या शिक्षकांमधला मोठा चॅलेंज पालकांचा अतिरेकी इंटरफिअरन्स आहे, हे नक्की. अजून? बरोबर आहे. आर यू ऍग्री विथ व्हॉट आय एम सेइंग? कुणी आहे की याला हे आम्हाला मान्य नाही, हा मुद्दा मान्य नाही पालकांचा इंटरफिअरन्सचा? विनोबा भावेंचं शिक्षण म्हणून एक पुस्तक आहे, किती जणांनी वाचलंय? आवर्जून वाचा, शपथ. बाकी काही नाही वाचलं ना
तरी ते पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचावं. विनोबा भावेचं शिक्षण म्हणून पुस्तक आहे. प्रस्तावनेच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये असे केस उभे राहतील अशी वाक्य आहे. डोक्यावरचे केस उभे राहतील असं. पहिल्या पॅरेग्राफमध्ये विनोबाजी असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला विद्यार्थी आणि निसर्ग यांच्यामध्ये शिक्षक, शाळा, शिक्षण यंत्रणा, अभ्यासक्रम अशासारख्या गोष्टी येतात, त्या त्या प्रत्येक वेळेला त्या शिक्षणाचं वाटोळ होतं. हा म्हणून म्हणलं ना, मी एक्सप्लेन करण्याच्या तुम्ही वाचा विनोबांना काय म्हणायचं. मस्त एक्सप्लेन केलं पुढे विनोबांनी. अजून काय काय बदल झाले तसं वाटतं. आता फक्त प्रश्न बदलतो, म्हणजे थोडा वरच्या टप्प्यावर. हीच मुलं 8वी लेवलला जातात ना, 7वी 8वी मध्ये. त्यावेळेला पूर्वी एक 5-7 वर्षापूर्वीची 7वी 8वीची मुलं आणि आत्ताची 8वीची मुलं याच्यात काय फरक दिसतो. आता 5वीच्या मुलांमध्ये दिसतो तोच दिसणार ना, तसं नाही, थोडा फरक आहे दोन्हीमध्ये. फॅन्टास्टिक, खूप अप्रिशिएट करण्यासारखा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळीचं जी काही इनोसन्सची लेवल होती ना, निरागसता, आता 8वीच्या मुलांमध्ये निरागसतेचा विषयच राहिलेला नाही. त्या गोष्टी सापडत नाहीत. 8वीच्या लेवलची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनाने प्रत्येक गोष्टीकडे बघतात, अगदी मैत्री करताना सुद्धा. बरोबर ना. अजून काही फरक जाणवतो. हे का मी सांगतो तुम्हाला, कारण तुम्हाला येणाऱ्या इनपुट्स मध्ये, जर मला प्रोडक्शन प्रोसेस चालवायची आहे माझी, तर माझ्या इनपुट मध्ये झालेला बेसिक फरक तर कळायला पाहिजे मला आधी. त्या विषयावरती चर्चा करतोय आपण. बोला ना, सगळ्यांनी बोला प्लीज, विनंती करतो. आणि सिनियर लोकांनी तर बोलाच बोला, जेणेकरून माझ्याही कदाचित काही चुकत असतील तर कन्सेप्ट दुरुस्त होतो. अजून ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे त्यांना कंटेंट डेव्हलप होणं याच्यात इंटरेस्ट नाहीये. त्यांना एवढाच इंटरेस्ट आहे की हा मुद्दा शिकला की याचा प्रश्न तो मार्कांमध्ये रूपांतर होणार आहे. याचं कारण काय असू शकतं. तुम्हाला असं वाटतं की पालकही असंच झाले. हे मुलांपेक्षा ना पॅरेंट्सचा ऍटिट्यूड असा जास्त झाला. अजून आता आपण ना सिक्स थिंकिंग हॅट नावाचं एक एडवर्ड डे बोनोचं पुस्तक आहे, वाचलंय कोणी. एडवर्ड डे बोनो हा एक खूप ताकदीचा ऑथर आहे आणि त्याने सिक्स थिंकिंग हॅट नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याच्यात तो म्हणतो की पहिल्यांदा डोक्यावर लाल टोपी घालायची आणि सगळ्यांनी राग व्यक्त करायचा, सगळ्यांनी एकच वेळेला. मग सगळ्यांनी पांढरी टोपी घालायची आणि सगळ्यांनी शांतपणे त्याच्या पॉझिटिव्ह बाजूचा विचार करायचा. मग सगळ्यांनी हिरवी टोपी घालायची आणि भविष्यातल्या प्रोग्रेसिव्ह अप्रोचचा विचार करायचा एका वेळेला. पण आर्ग्युमेंटल थिंकिंग विल नेव्हर लीड टू अ कन्क्लुजन. पॅरलल थिंकिंग विल टेक यू टुगेदर एज अ टीम टू लीड टू कन्क्लुजन, असं त्या पुस्तकाचं एकूण मॅनेजमेंट फिलॉसॉफी आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करू. आता या सगळ्या मुलांमध्ये झालेले बदल आहेत ना, हे आपण शिक्षक म्हणून टॅकल करायला आपल्यासमोर चॅलेंजेस काय काय हे अतिशय प्रामाणिकपणे बोलूया. पूर्वीच्या काळी आपण विद्यार्थी असताना आपल्या शिक्षकांनी एक मुस्कटात मारली ना, आणि मी घरी जाऊन जर सांगितलं तर घरी जाऊन आई बाप दुसरं परत उत्तर पूजा मारण्याची मला. आता काय होतं, मारणं द्या सोडून. बरोबर ना. हे चॅलेंज आहे ना, आहे की नाही. अजून अशी काय काय चॅलेंजेस वाटतात तुम्हाला नवीन बदलत्या यंत्रणेत. आपल्याकडे कुठलीही शिक्षा करायची नाही, त्या मुलांना काही मानसिक त्रास होईल असंही काही बोलायचं नाही. याच्यामुळे ती मुलं फारशी आपलं ऐकतही नाही. म्हणजे वया पूर्ण करणं, कारण त्याला काही हेच नाही ना, वही आपण पूर्ण करून घ्यायची त्यांच्याकडनं बसून. म्हणजे असं झाल्यामुळे पालकही निर्धास्त आहेत जरा, आणि विद्यार्थी पण हो केलं तर केलं, नाही केलं तरी चालेल. हे एक चॅलेंज आहे की आपण विद्यार्थ्यांना फुल टाइम एंगेजमेंट कशी करून ठेवणार. अजून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक यांत्रिकता आली, जवळ नाही येत आता आमच्या. आम्ही खूप त्यांना माया लावायचा प्रयत्न करतो, पण ते थोडी अटॅचमेंट कुटुंबातच कमी झाल्यामुळे ती थोडी. खूप ताकदीचा अतिशय अप्रिशिएबल मुद्दा आहे. खूप कमी लोकांना जाणवेल, पण खरं सांगू मुलांची ना शिक्षक हे दबड आहे ना, त्याचा परिणाम आहे, दुसरं काय नाही. सगळी अटॅचमेंटच कमी होऊन गेली. मला अजून, मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आहे, ज्यावेळेला भाऊ अभ्यंकर गेले असा निरोप आला होता ना, त्यावेळेला सिरियसली 3 दिवस मला सुचत नव्हतं काय.
मला सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून जात होत्या की भाऊंनी मला पट्टी कशी मारली होती, हातावर पेन कसा रगडला होता, बऱ्याच गोष्टी. आज एखादा शिक्षक किंवा कोणी गेलं ना तर पोरं व्हॉट्सअपवर RIP एवढं टाईप करतात, विषय संपला. ती इमोशनल अटॅचमेंट जी शिक्षकात कोणाबरोबरच राहिलेली नाही, शिक्षकाबरोबर डेव्हलप होणे पण खूप महत्वाचं. पण हे चॅलेंज जरी असलं तरी हे डेव्हलप करणं जबाबदारी आपली आहे बरं का. आणि असं मॅडम म्हणाल्या की मुलांना भीती राहिलेली नाही किंवा मुलांकडनं काम करून घेणं अवघड झालं, हे चॅलेंज आहे. याचा अर्थ हे आपलं टार्गेट आहे. जी चॅलेंजेस आहेत ना, ज्या अडचणी आहेत, ते आपलं काम आहे, ते आपल्याला नीट करता येत नाहीये. त्याचं कारण आपण नाहीये, कारण वातावरणातली असतील, समाजातली असतील, पण ते काम आपलं आहे. मुलांबरोबर अटॅचमेंट शिक्षकाची असणं किंवा मुलांना शिक्षकाबद्दल अटॅचमेंट निर्माण होणं ही शिक्षकाची जबाबदारी आहे. पण आपण ते करू शकत नाही याची समाजात अनेक कारण आहेत, त्यामुळे ते आपलं चॅलेंज आहे. अगदी बरोबर. अजून चॅलेंज अगदी बरोबर. समज ज्याला म्हणतात ना, ती टीनेजर्सची जी काही समजची कन्सेप्ट होती ती जरा खूप खाली आली. गुगळे बाबा त्यांना बऱ्याचशा गोष्टी अधिक अर्धवट माहिती झालं. अर्धवट असतात. पण जेव्हा वर्गात शिकवायला जातो त्यावेळेस त्यांना अपार्ट फ्रॉम सिलेबस म्हणा किंवा अपार्ट फ्रॉम दॅट कंटेंट वेगळं काहीतरी शिक्षकांकडनं अपेक्षित असतं. बऱ्याचदा त्या पुस्तकातलं, त्या सिलेबसमधलं कंटेंट त्यांना आधीच झालेला असतो. त्याच्या ट्युशनचा भाग हा वेगळाच आहे, त्यांचा रोल वेगळाच आहे. पण मग त्यांच्या वर्गात शिकवताना अपेक्षा अशा असतात की शिक्षकांनी ह्याच्यापेक्षा जास्त अपडेट होऊन आम्हाला अजून अधिकच द्यावं. अगदी बरोबर. त्याच्या 3 ते 4 मुद्दे मॅडमनी कव्हर केले. पहिला मुद्दा म्हणजे इंटरनेट आणि गुगळे बाबांमुळं, ते गुगळे बाबा दुसऱ्या मास्तरचा रोल करतील की काय अशी भीती वाटते येत होती काही वर्षांपूर्वी. आता होणार नाही हे. म्हणजे या काही दिवसांच्या ऑनलाईनच्या शिक्षणामुळं किंवा ह्या पॅन्डेमिक मधून इष्टापत्ती ही निर्माण झाली की ऑनलाईन शिक्षण हा फुगवटा आहे, हे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि ओघाने आपले सगळ्यांच्या लक्षात आलं. बरोबर. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, मुलं आपण देणारे कंटेंट कंटिन्युअसली वाचत असतात ऑनलाईन. आता तुम्हाला सांगू, असा कुठलाही विषय जो तुम्ही शिकवता त्यातला कुठल्याही चॅप्टरचा कुठलाही भाग असा शिल्लक नाही की जो मुलांना ऑनलाईन युट्यूबवर अवेलेबल नाही. 1ली पासून 12वी पर्यंत कुठल्याही स्ट्रीमच्या, कुठल्याही विषयाच्या, कुठल्याही युनिटचं टायटल युट्यूबवर टाका, तुम्हाला रेडीमेड व्हिडिओ अवेलेबल मिळतील. आणि हे आपल्यापेक्षा जास्त मुलांना माहिती असतं. आणि मुलं कन्सिस्टंटली व्हिडिओ बघतात. त्यामुळं आपल्यासमोर हे चॅलेंज आहे की त्यांना अपडेटेड कंटेंट पाहिजे. आपलं चॅलेंज काय, आपण तितके अपडेट आहोत का? आपण तितके अपडेट आहोत का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणं हे खूप चॅलेंजिंग आणि महत्वाचं आहे. हा सर, तुम्ही काय सांगा. कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी झाल्यामुळे कौटुंबिक समायोजन विद्यार्थ्यांचं कमी झालं. त्याचा परिणाम सामाजिक आणि शैक्षणिक जीवनामध्ये बघायला मिळतो. त्यांचं समायोजनाचं प्रमाण आणि स्तरही खूप खाली आलेलं आहे. ऍडजस्ट नाही करून घ्यायचं मुलांना कोणाला. माझ्या शेजारी बसलेला मुलगा हा माझा शेजारी आहे. ते मुलं अशी बेंचवर लाईन मारतात, हा भाग तुझा, हा भाग माझा, तू माझ्या भागात नाही यायचं, मी तुझ्या भागात नाही. खरंच. आता पूर्वी आम्ही पण असं करायचो, पण ती गंमत असायची. आता खरंच तसं पाळतात. स्वतःचं खेळणं पण शेअर करत नाही. आणि हा अनुभव काय येतो, कारण एकटाच मुलगा, एकटाच मुलगी, म्हणजे अगदी ते 1 किंवा 2 दुसरे नसो असं टोमॅटोमध्ये बरणीमध्ये ते टोमॅटो टाकल्याच्या ऍडपासून मला आठवतं की त्यावेळेला ते किती योग्य वाटलं होतं, पण त्याचा दूरगामी परिणाम इतका वाईट होईल असं कधीच वाटलं नव्हतं. खरंच मुलं एकमेकाला अजिबात ऍडजस्ट करायला मागत नाहीत. आणि त्यांच्याकडनं हे ऍडजस्टमेंट शिकवून त्यांना तयार करून घेणं टीम वर्कसाठी, हे सिनियर कॉलेज म्हणून आमच्यासाठी सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे. खरंच चॅलेंजिंग आहे. व्हेरी राईट पॉईंट सर. अजून त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झाल्यामुळे त्यांना जे बाकीचे फिजिकल प्रॉब्लेम येतात, म्हणजे समजा ओबेस झाले असतील तर त्यांचा त्यामुळे अलर्टनेस, ते ग्रास्पिंग, ते सगळ्यावरती त्यांचा खूप परिणाम होतो. खूप महत्वाची गोष्ट मॅडमनी सांगितली, ती अशी की मुलांची ना फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे.
म्हणजे मध्ये एकदा दोनदा मी चित्र पण बघितली होती, वाचलं होतं आणि मी अनुभवतो माझ्या घरात पण, की लहानपणी आम्ही ज्यावेळेला खेळायला जायचो ना बाहेर, त्याला आईचा आवाज आला की पळत घरी जायचं, नाही तर धोपाटण्याने हाणणार घरी गेल्यावर, कारण दिवसभर हुंदडायला बाहेरच ना, घरी कधी. आता माझ्या मुलीसाठी माझी बायको कानाला धरून, अगं बाहेर जा ग्राउंडवर खेळायला म्हणून कानाला धरून बाहेर काढते ना. स्टेटसच बदललंय मुलांचं आत्ताचं. फिजिकल ऍक्टिव्हिटी जेवढ्या कमी झाल्या तेवढ्या ऑटोमॅटिक काय होतंय, कॉन्सन्ट्रेशनची लेवल बदलली, कामाच्या क्षमता बदलल्या, सगळ्याच गोष्टींवरती परिणाम होतोय. अजून घरामध्ये सुबत्ता खूप आली आहे, त्याच्यामुळे त्यांना स्ट्रगल माहिती नाहीये, मोटिवेशन नाहीये. सोबत खूप काय, पालकांनी सगळंच दिलं ना, जे पाहिजे ते, आणि तोंडातून शब्द पडायच्या आधी हजर. एकटाच ना मुलगा, मूल एकच. त्यामुळे मला ही पालकांची भूमिका चांगली बरं का, की मला ज्या गोष्टींसाठी आयुष्यात, आपणही असेच वागतो आपल्या मुलांची, मला ज्या गोष्टींसाठी माझ्या आयुष्यात स्ट्रगल करावं लागलं, मला जे भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगायला लागू नये म्हणून आपण सगळ्या हाताने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला लागतो. एक खूप चांगलं उदाहरण याच्यावरती देशपांडे सरांनी सांगितलं होतं, एबीडींनी. एबीडी म्हणजे अनिरुद्ध देशपांडे, तुम्हाला सगळ्यांना नक्की माहिती आहे, मोठं नाव आहे, आमच्या महाविद्यालयाचे माझे प्राचार्य आहेत. एकदा बोलताना ते म्हणाले होते की, म्हणाले आमच्या एनएसएसच्या मुलांनी ना मागच्या हनुमान टेकडीवरती झाडं लावली होती म्हणाले, आणि बीएमसीसीच्या पुढच्या भागामध्ये मेन रोड आहे गेटच्या पुढे, आणि त्याच्या पुढे काही बेड्स तयार केले, तिथं ना काही छोटे छोटे रोपं पण लावली होती, आणि ती छोटी रोपं लावली होती ना, ती सगळी शोभेची झाडं होती, म्हणजे फायकसची छोटी छोटी रोप. त्याला म्हणे आम्ही ड्रीप इरिगेशन केलं होतं. काय केलं होतं? ड्रीप इरिगेशन. आणि मागं मुलांनी एनएसएसच्या झाडं टेकडीवरती भरपूर लावले होते, त्याला काय ड्रीप इरिगेशन वगैरे नव्हतं. म्हटले मी रिटायर झालो त्याच्या 3 वर्ष आधी, म्हणजे साधारण 2007-08च्या दरम्यान असेल, म्हटलं धो 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 पाऊस झाला, आणि सलग 3 दिवस न थांबणारा पुण्यात पाऊस झाला. त्या पावसानंतर ही जी पुढं लावलेली झाडं होती ना फायकसची, ती सगळी उन्मळून पडली, पण मागं टेकडीवर राहणारी सगळी झाडं जिवंत होती. का झालं असेल असं? कारण ज्या झाडांच्या मुळांना पाणी शोधण्यासाठी कधी खोलवर जावंच लागलं नाही, त्यांनी स्वतःची ताकद घट्ट पकडूनच ठेवली नाही ना. सोयी सुविधांचा इतका पुरवठा मुलांच्या समोर आला की त्यांना स्वतःची ताकद एस्टॅब्लिश करून सेट होणं हा विषयच कधी भासला नाही. त्यामुळे ठिबक सिंचन योजनेमधली सगळी झाडं एक जोरदार पाऊस आला की उन्मळून पडतात, आणि मागच्या डोंगरावर लावलेली झाडं मात्र कितीही जोरदार पाऊस आला तरी काही फरक पडला नाही. हे आपल्यासाठी अतिशय मार्मिक असं उदाहरण आहे. पालक म्हणून विचार करताना या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्याच्या मागे मूळ उद्देश काय होता माझा? तर शिक्षकाची जबाबदारी हे विद्यार्थ्याला त्या त्या विषयाचे कंटेंट देणं इथपर्यंतच जर मर्यादित ठेवली तर भविष्यातला आपला कस्टमर म्हणजे आपला समाज हा कधीही समाधानी नाही राहणार. का? कारण मुले इतकी जास्त मटेरियलिस्टिक होतील ना, आणि हे सगळं तुमच्या आणि माझ्या हातात आहे ना, आपण शिक्षक म्हणून. म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तैत्तिरीय उपनिषदाच्या आधारावरती पंचकोशीय विकासाची यंत्रणा आहे, आणि ही प्रत्येक शाळेच्या प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे. म्हणून आता ज्या सगळ्या समस्या आहेत ना, या सगळ्या समस्यांवरती सोल्युशन म्हणून मुलांचं इव्हॅल्युएशन जे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलंय. मुलांची मार्कशीट आता आपण कशी तयार करतो? गणिताची प्रश्नपत्रिका काढली, मराठीची काढली, हिंदीची काढली, प्रश्नपत्रिकेतली उत्तरं त्यांनी लिहिले, त्याला आलेल्या उत्तरांच्या आधारावर बरे ते घोकमपट्टी असू दे कॉपी करून पुढच्या मागच्याचं बघून कसे कोचिंग क्लासला जाऊन आलेली उत्तरं असते. त्या प्रश्नांची उत्तरं लिहिली की त्याला 90% मार्क मिळाले. खरंच ते प्रॉडक्ट घडलंय का? आता ज्या समस्यांची चर्चा आपण केली त्या समस्यांच्या आधारावरती आपण आपलं प्रॉडक्ट डेव्हलप केलंय, याचं सर्टिफिकेशन म्हणून त्याचा रिझल्ट येणार आहे का समोर? नाही ना. येणार आहे असं वाटतं.
आपली जबाबदारी प्रॉडक्ट डेव्हलप करणं आहे का मार्कशीट देणं आहे? प्रॉडक्ट डेव्हलप करणं. आणि प्रॉडक्ट डेव्हलप करायचं असेल तर फक्त मार्कशीट देऊन आपलं काम पूर्ण होत नाही ना. आपली जबाबदारी त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. मग काय काय आपली जबाबदारी किंवा काय काय कुठल्या कुठल्या अँगलनी या विषयाकडे बघायला पाहिजे? तर तो पंचकोशीय विकास तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. तुम्ही सगळे कोडून पेलेलं असाल, मला माहिती आहे. कुठले कुठले कोश असतात? बरोबर. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश आणि विज्ञानमय कोश. बरोबर. आपण जी वर्गात परीक्षा घेतो ना, ती या 5 पैकी कुठल्या क्वेश्चनसाठी घेतो? फक्त विज्ञानमय कोशाची परीक्षा. गणित येत आहे का, इंग्रजी येत आहे का, विज्ञान येत आहे का? एकच कोश विकसित होतो ना. तोही कोश विकसित होत नाही. मला कधी कधी वाटतं फक्त मेमरी डेव्हलप होते. पण आपल्या शाळांमध्ये एवढं सहजासहजी होत नाही, कारण आपण खूप एक्सपेरिमेंटल घेतो. सगळे रिपोर्ट वाचले की, दरवर्षी रिपोर्ट वाचले की लक्षात येतं की आपल्या शाळांमध्ये खरंच खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी होतात. आणि त्यामुळं म्हणजे अगदी अटल टिंकरिंग लॅबच्या प्रोजेक्टला अप्लाय करण्यापासून, रोबोटिक्स पासून ते कागदाचं करतात त्याला काय म्हणतो, ओरिगामी पासून इतक्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटी आपण करतो, याच्यात आपण विज्ञानमय कोशाचं काम नक्की करतो, बऱ्यापैकी चांगलं करतो, याच्यावरती विश्वास आहे. पण आता मुलांची मार्कशीटच पंचकोशीय विकासाच्या आधारावरती, ज्याचं इंग्रजीमध्ये त्यांनी नाव दिलंय, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हटलंय 360 डिग्री इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट. 360 डिग्री म्हणजे काय? तर सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन. आतापर्यंत आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन हे त्याला शिकवलेले विषय यांच्याच आधारावर करत होतो. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन असा उल्लेख आहे. कसं करणार आणि कशाच्या आधारावर करणार, हा प्रश्न आहे ना. शिक्षक म्हटलं की सगळ्यात पहिला मुद्दा प्रश्न, कसं करणार? उत्तरे आपल्याला शोधायचं आहे. हे पंचकोश जे आहेत ना, त्याचा थोडा अर्थ आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला ते कसं करता येईल कळेल. सगळ्यात पहिलं अन्नमय कोश म्हणजे काय हो? इथं स्पोर्ट्स शिक्षक आहेत, त्यांनी सांगायला हरकत नाही, तर सगळे सांगू शकतील. आहार व्यवस्थित असेल तर आणि पोटभर जेवला असेल तर लक्ष लागेल. अगदी बरोबर. आता मगाशी कुठल्या तरी आपल्यातल्या एका ताईंनी सांगितलं की मुलांचे फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी झाले, म्हणजे खाणं व्यवस्थित नाही. काय खातात मुलं? कुरकुरे, मॅगी. अन्नमय कोशाचं ज्ञान कोण देणार मुलांना? पण अजून आनंद वाटतो मला, आपल्या शाळांमध्ये काही ठिकाणी शिक्षक अजून डबे चेक करतात मुलांचे, पूर्ण खाल्ले का. होतं का आपल्या किती शाळांमध्ये मुलांचे डबे पूर्ण खाल्ले की नाही आपण चेक करतो? हात वर करा. बापरे. परत असं असेल ना की माझी जबाबदारी, माझं प्रॉडक्ट काय, माझं लेक्चर ते डेव्हलप करेन ना मी. मुलाचं त्यांनी डबा खाल्ला की नाही बघायचं माझं काय कारण, खाल्लं तर झालं तिकडं नाही. पण शिक्षक म्हणून जबाबदारी आहे ना आपली. तो काय खातो, नीट खातो की नाही, पोटभर खातो की नाही. आता याच्यात उत्तर भरपूर आहेत. म्हणजे मी याला क्रिटिसाइज करायचं झालं तर मीच याला काउंटर असं करेन, काम काय कमी असतात का आम्हाला? ते शालेय पोषण आहार आहे, डॉक्युमेंटेशन करा, इथं मुख्याध्यापक कधी फोन करेल याची गॅरंटी नाही. काय सांगायचं? पण यातूनही जबाबदारी तर आहे ना आपली. कसं करायचं याची चर्चा आपण नंतर करू. ऑप्शन शोधता येते, मार्ग वेगळे वेगळे काढता येते. पण त्या मुलाचा डबा तो नीट खातो का, किमान तू काय खायला हवंस आणि काय खायला नकोस हे त्याच्या मनावर बिंबवणं तरी शक्य आहे की नाही आपल्याला. आणि म्हणून आपल्याकडे ना शिक्षकांना आचार्य म्हटलं जातं. आचरणातून मुलांपर्यंत संदेश. मग आपल्यापैकी किती शिक्षक स्वतः रेग्युलर व्यायाम करतात आणि स्वतःचा आहार मेंटेन करतात? सुरुवात आपल्यापासून करू. अन्नमय कोशाची. आपलं अन्नमय शरीर किंवा अन्नमय कोश आपला विकसित आहे का स्वतःचा? आपण स्वतः व्यवस्थित वेळच्या वेळी खातो का? का आपण टीचर असतो है ना, जलचर भूचर तसे टीचर. हा चहा
हो ते शरीराचं वाटलं हा विचार असे नाही ना आपण आपल्या अन्नमय शरीराचा किंवा अन्नमय कोशाचा विकास करतो का? कारण आपण आचार्य आहे ना. सुरुवात आपल्यापासून करूया. आपलं फिजिक मेंटेन आहे का? आपण रोज व्यायाम करतो का? आपण रोज सूर्यनमस्कार घालतो का? आता माझं 50 वय झालं, माझी 4च वर्ष सर्व्हिस राहिली, या म्हणण्याला काही अर्थ नाही. मग 4 वर्ष सर्व्हिस राहिली म्हणजे पुढे जगायचं नाही आहे ना. मग सूर्यनमस्कार घालायला काय प्रॉब्लेम? आणि आपण घातले तर मुलांकडनं घालून घेऊ शकतो, सांगू शकतो. ते गांधीजींचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, परत रिपीट नाही करत. गुळ खाण्याचं सुरुवात आपल्यापासून करूया. आपल्या मुलांना जर पुन्हा एकदा या सगळ्याचं बेसिक काय माहिती आहे का? जर भविष्यातला चांगला समाज पाहायचा असेल तर आजच्या मुलांमध्ये हा पंचकोशीय विकास घडला पाहिजे. जर आजच्या मुलांमध्ये घडला पाहिजे तो आचार्यांपासून सुरू झाला पाहिजे. आणि जर आचार्यांपासून सुरू झालाच पाहिजे तर तो तुम्ही आम्ही सुरू केला पाहिजे. आपल्या शरीराची योग्य वेळेला योग्य काळजी घेणं, मुलांना ती घ्यायला शिकवणं. अन्नमय शरीराचा किंवा अन्नमय कोशाचा प्रकार म्हणजे फक्त आहार विहार इतकाच येत नाही. आहाराबरोबर व्यायाम, निद्रा, आहार आणि निद्रा बरोबर स्वच्छता अतिशय महत्वाचा मुद्दा. म्हणजे शाळेत उभं राहिलेल्या कोपऱ्यात उभं राहिलेल्या शिक्षक जर कोपऱ्यात पिचकारी मारत असेल ना तर विद्यार्थ्यांना काय सांगणार स्वच्छतेबद्दल? शिक्षकांनी मुलांसमोर आईस्क्रीम खाऊन कागद साईडलाच टाकला तर विद्यार्थ्यांना काय सांगणार? मग आईस्क्रीम खाऊ नये असं नाही, पण तो कागद योग्य ठिकाणी गेला पाहिजे. मला सांगायला खूप छान वाटतं. आपल्या शाळेतल्या इथेच टिळक रोडला मुख्याध्यापक होते की नाही, मोने सर. त्याची ट्रान्सफर त्यांची मोने सरांची पहिली झाली आणि ते गेल्यानंतर साधारण 8 दिवसानंतर आम्ही सगळे काउन्सिल मेंबर एका बैठकीसाठी वाईला गेलो. शाळा एकदम चकाचक. 2 दिवस आधी सफाई कर्मचारी बंद. गेल्यावर विचारलं कसं झालं. मोने सर म्हणले काय नाही केलं, 1 दिवस असेंब्ली घेतली आणि सगळ्यांना समजून सांगितलं आपला वर्ग आहे, आपण जिथं बसतो ते घर आपण कसं स्वच्छ करतो. सगळ्या मुलांनी आपला आपला वर्ग साफ करायला झाडू घरनं आणले म्हटलं केलं नाही. शाळा साफ एकदम शाळाच्या काच्यात. उदाहरण आपल्या शाळेतल्या एवढ्यासाठी दिलं की ना एकदा शिक्षकांनी ठरवलं ना की मुलांमध्ये या व्हॅल्यूज किंवा ही मूल्य मला पेरायची आहेत आणि माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे कॉमर्स लँग्वेज मध्ये मला पगार मिळतो, मला हे मिळतो, हे सगळं बाजूला ठेवा. मी एकदा शिक्षक म्हणून माझा धर्म आहे ना, त्या धर्माची जबाबदारी आहे की माझ्या समोरचा प्रत्येक विद्यार्थी हा नीती मूल्यांनी संपूर्ण असेल. आणि त्याच्यासाठी हे 5 कोश हे ती नीती मूल्य आहे की त्या मुलाला भविष्यात आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मी ज्ञानप्रबोधिनी निगडीचा विद्यार्थी आहे. आपल्या पत्के मॅडम म्हणून आमच्याकडे गणित शिकवायचं निगडी प्रबोधिनी. आणि दिल्ली एअरपोर्टवर एकदा मला पत्केताई दिसल्या समोर. आता माझ्याबरोबर बाकी कोण आहे, मी नॅटच्या कुठल्या कमिटीवर वगैरे हे काय डोक्यात येत नाही आपल्या. म्हणजे शिक्षक दिसला की कसं डोक्यात येईल ना. मी ते एअरपोर्टवर बॅग बाजूला ठेवली आणि जाऊन ताईंच्या पाया पडलो. त्यांना ते अजून इतकं अप्रूप वाटतंय. हे माझ्या सबकॉन्शियस माइंडनी केलं बरं का. म्हणजे मी ठरवून ताई दिसल्या पुढे जाऊन पाया पडावं नाही. मला वाटलं त्यांनी मला 9वी 10वीला शिकवले. एअरपोर्टवर अचानक ताई दिसल्या, मी पटकन माझ्या हातातली बॅग पुढे ठेवली, ताईंच्या जाऊन पाया पडून परत आलो. माझ्याबरोबर एका बाजूला नॅक कमिटीवरती, मी एका नॅक कमिटीवर पीअर टीमवर होतो. एक VC होते, एका दुसऱ्या राज्यातल्या युनिव्हर्सिटीचे अजून 3-4 जण होते. दिल्ली एअरपोर्टवर घडली ती घटना. नंतर त्या नॅकच्या व्हिजिट झाल्यानंतर शेवटच्या जी एक्झिट मीटिंग असते त्या एक्झिट मीटिंगमध्ये त्या VCनी सांगितलं की आपल्यावर असे जे मेंबर आहेत की त्यांना आज आम्ही असं बघितलं आणि आम्हाला भरून पावल्यासारखं वाटलं. आम्हाला असं वाटलं की असा विद्यार्थी आमच्या आयुष्यात असतं तर आम्हाला किती बरं वाटलं असतं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे ही जी व्हॅल्यू माझ्या शिक्षकांनी इन्कल्केट केली. म्हणजे हे क्रेडिट माझं नाही आहे की तिथे समोर जाऊन मला एअरपोर्टवर ताईंच्या पाया पडावं लागलं. हे त्यांचं क्रेडिट आहे की मला आजही त्या समोर दिसल्यानंतर पळत जाऊन त्यांच्या पाया पडावं असं वाटलं. त्या भेटल्या याचा इतका जास्त आनंद झाला. आता मी जो फरक मागाशी विचारत होतो ना
ती इमोशनल अटॅचमेंट मुलांमध्ये कमी झाली हे जे आपण म्हणलो ना, आताचे विद्यार्थी, तुम्हाला जुने विद्यार्थी जर अजूनही भेटले तर ते पाया पडतील. लेटेस्ट पास झालेले गेल्या 10 वर्षातली मुलं हे करणार नाहीत, त्यांना लाज वाटते. बरोबर आहे ना? का चुकतंय माझं? चुकत असेल तर सांगा बरं का, की नाही नाही सर अजूनही भेटतात. असं काही असू शकतात, एक्सेप्शन आर देअर फॉर एव्हरीथिंग. पण पूर्वीच्या काळची ही अटॅचमेंट कमी झाली. याचं कारण अन्नमय कोशाबरोबर प्राणमय कोश याच्या व्हॅल्यूज इनकल्केट करायला कुठेतरी राहून गेलो आपण. ती जी साधन आहे ना, ती जी विचार करण्याची पद्धत आहे, तो जो समोरच्या व्यक्तीचा, वस्तूचा, माणसाचा आदर, निसर्गाचा आदर, प्राणमय कोश ही आध्यात्मिक भावना आहे. ईश्वराला मानणं, ही मुले ईश्वरालाच मानत नाही तर ईश्वर माझ्या आई वडील आणि शिक्षकांमध्ये असतो हे कधी समजायचं? ते समजायसाठी आधी ईश्वर समजला पाहिजे, त्याला मानायला सुरुवात झाली पाहिजे, आणि मग आई वडील आणि शिक्षक यांच्यात माझा ईश्वर असतो. मग तो मूर्तरूपी येणारा शिक्षक, मूर्तरूपी येणारा आजूबाजूला ज्या ज्या व्यक्तींनी माझ्या आयुष्यात घडवण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलंय, तो प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी ईश्वर आहे ही नंतरची येणारी भावना. त्याच्या आधी ईश्वर तर समजलं पाहिजे. त्यामुळे चैतन्य आणि विश्वचैतन्याची भावना निर्माण झाली पाहिजे, ती कन्सेप्ट समजली पाहिजे. आणि मग मी जाऊन विद्यार्थ्यांची हे कोण करणार? मग हे शिकवायचं काय? गणित शिकवताना शिकवायचं का? हे विज्ञान शिकवताना शिकवायचं का? हे मराठी शिकवताना शिकवायचं का? तर मुळात हे प्रत्येक विषय शिक्षकांनी बोलता बोलता शिकवण्याच्या गोष्टी आहेत. कारण एक खूप मोठं वाक्य आहे, आपण सगळेजण शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांना आदर देतो ना, अशा एका महान शिक्षण तज्ज्ञाचं, आपण त्यांना शिक्षक तज्ज्ञ म्हणून नाही पण देशाचे महात्मा आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. महात्मा गांधींचं वाक्य आहे. ज्यावेळेला धर्मपालजींना त्यांनी ते पुस्तक लिहिलं ना, की द ब्युटिफुल ट्री, हे पुस्तक धर्मपालजींनी नंतर लिहिलं. त्याच्या आधी की बाबा भारतीय ओरिजिनल भारताची मूळ शिक्षण प्रणाली आणि व्यवस्था कशी होती याच्याबद्दल जरा माहिती गोळा करून लिहायला पाहिजे, हे सांगणारे जे धर्मपालजींना त्यांनी पुस्तक लिहिलं, या पुस्तकात त्यांनी तो उल्लेख केला आहे की मूल्यवर्धन आणि मूल्य निर्मिती ही व्याख्यानातून किंवा मोठ्या गोष्टीतून होत नाही, ती छोट्या 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 संकल्पनांमधून होत असते. आणि ही भारतीय शिक्षकाची मूळ भूमिका आणि आपली मूळ परंपरा आहे की शिक्षकाच्या आचरणातून, वागण्या बोलण्यातून, कामातून, त्याच्या वर्गातल्या दिल्या गेलेल्या छोट्या छोट्या लेक्चरमधून तो मुलांमध्ये ही मूल्य ऑटोमॅटिक विकसित करत असतो, नकळत, मुलांच्या नकळत. हा प्राणमय कोशाचा भाग आहे. त्याच्या डोक्यात राष्ट्राबद्दल, समाजाबद्दल, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सकारात्मक भावना, आदर, मूळ महत्वाची गोष्ट आदर निर्माण होणं. हा आदरच नाही राहिलेला. म्हणजे आता जे मी म्हणलं ना, मी इथे येण्याच्या आधी 40 मिनिटं त्या आजोबांनी माझी शाळा घेतली. त्यांचा मुद्दा हाच होता की ती मुलगी आणि मुलगा, सकाळी मी 6:30ला कॉलेजमध्ये आलो म्हणाले फिरायला, त्या मुलीने त्या मुलाच्या गळ्यात हात घातला होता. आणि मी म्हटलं तिला की बाई कॉलेज आहे, कशाला हात घालून बसली, वेगळं वेगळं बसता येत नाही का तुम्हाला? तर तिने लगेच त्या आजोबांना उलट उत्तर, हु आर यू, व्हॉट इज युअर कन्सर्न, तुम्हाला काय करायचं आहे, आमचं आम्ही बघू. त्यांचं दुःख ते होतं. ते माझ्यापर्यंत येऊन त्यांनी 40 मिनिटं माझी शाळा घेतली. मी ऐकून घेतलं, कारण माझ्याच संस्कार आहेत ना अजून. मूळ कारण हे होतं, त्यांना त्याचं दुःख होतं, ती मुलगी त्यांना उलट बोलली. त्याचं का बोलली असेल ती? कारण तिच्या शाळेत आदराची भावना समाजाबद्दल निर्माण होणं कुठं जमलंच नाही. कुठेतरी ते मेतकूट जमायचं राहून गेलं, कमी जास्त झालंय काहीतरी. ही जबाबदारी कोणाची? अल्टिमेटली आई वडिलांची आहे का? नाही. जबाबदारी टाळायची स्टेटमेंट मी पण 100 सांगतो, त्यात काय वाद नाही. एक्सेप्ट करायचा विचार करू. प्राणमय कोश, मनोमय कोश, माझ्या मनातली स्वतःबद्दलची सकारात्मक. सरांनी ना खूप छान सांगितलं, सिबलिंग्सच नाहीये, भावंडच नाहीत, एकटाच. हम करो सो कायदा, माय लाईफ माय वे, है ना?
अँड माय वे इज अ हायवे. हे का घडलं? एक खरं सांगू, ज्या वेळेला लहानपणी 4 भावंड आम्ही खेळायचो, मी एखाद्या भावंडाशी मस्ती केली किंवा ते चुलते काका काकू मावशी कुणी घरातलं लहान मुलांना कुणी मारायचं याला पूर्वी काही बंधन नव्हतं. चुकलेलं दिसलं की हाण एक मुस्काटात. आता नाही तसं होतं. कुणी एखाद्याने मुस्काटात मारली ना, थोड्या वेळाने आपणच जाऊन चुकलं म्हणायचं असायचं. बाबांनी मारलं की मीच बाबांना म्हणायचो, बाबा चुकलं ना माझं, परत नाही करणार, चला ना आता जेवायला. आता असं होत नाही, आता बरोबर उलट होतं. मारायचं ते सोडून रागवलं ना तरी बापाला जाऊन म्हणायला लागतं, बेटा एकदा बाबा सॉरी म्हणले ना, आता चला जेवायला. फॅक्ट नाही वाटत तुम्हाला? आमच्या लॉ मध्ये ना फायडिशियरी रिलेशनशिप नावाची कन्सेप्ट असते. फायडिशियरी रिलेशनशिप म्हणजे वन पार्टी इज ॲट अ डॉमिनंट पोझिशन अँड अनदर इज सबऑर्डिनेट. हे स्टेटसच बदललं. मनोमय कोश. सगळ्याच अँगलनी विचार करूया. छोटा छोटा टीम वर्क नाही. बीएमसीसी मध्ये ना गेल्या वर्षी इंटरव्ह्यू घ्यायला गेलं, 3 वर्षापूर्वी, हे प्री पॅन्डेमिकचा सांगतो किस्सा. एक खूप मोठी कंपनी आली होती, नाव सांगायला अलाउड नसतं आम्हाला म्हणून, आणि त्या कंपनीने 6 लाखाचं पॅकेज डिक्लेअर केलं होतं. पहिल्यांदा त्यांनी 6 लाखाचं पॅकेज ऑर्डिनरी बीकॉमला म्हणजे सगळे 600चे 600 इंटरेस्टेड सगळे टाटा हॉलमध्ये जमा झाले. मग त्यांनी विचारलं, हाऊ मेनी ऑफ यू फील दॅट यू हॅव सिक्युअर्ड अराउंड 5 to 6% or more than that? You have secured less marks due to your participations into different activities like NSS, NCC, cultural, Kala Mandal and so blah blah blah. Otherwise you would have secured at least 10-15% more. मराठीत सांगायची गरज आहे का? समजलं? साधारण 10-15% तुम्हाला कमी पडले कारण NCC, NSS, कॉलेजच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता, नाही तर 10-15% तुमचे वाढले असते. असं किती जणांना वाटतं? साधारण 25-30 मुलांनी हातवर केलं. ही प्रॅक्टिकल गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, घडलेली. तो म्हटलं प्लीज स्टँड अप. जवळपास 31 मुलांना त्यांनी उभं केलं. त्यांना प्लीज गो आउट ऑफ हॉल. बाहेर काढले. बाहेर काढताना बाकीची आपल्यासारखी टार्गेट म्हणजे माझ्यासारखी टार्गेट मुलं कुणी सांगितलं तर हातवर करायला, मूर्ख आहे जात आहे असं एकमेकाला चिडवत होतो. तिची पहिली 30-40 बाहेर गेली. नंतर यांनी टाटा हॉल त्या बाजूने लॉक करून घेतला आणि बाकीच्यांना सांगितलं थँक्यू, द इंटरव्ह्यू ओव्हर. काय झालं असेल असं? त्याचा एक मॅनेजर ऑलरेडी बाहेर उभा होता. ती पहिली बाहेर पडलेली 30 आहेत ना, त्यांना गोळा करून त्यांचेच फायनल इंटरव्ह्यू झाले. सरप्राइझिंग. ज्यांना 15-20% कमी पडले त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यात कंपनी इंटरेस्टेड आहे का? तो सुशांत राव होता ना, जो कंपनीचा HR हेड होता. मग त्या दिवशी दुपारी मी त्याला जेवायला घेऊन गेलो, कारण मला माहिती पाहिजे ना असं का केलं. मला कसं कळलं? त्याला त्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हटलं सर काय आहे, वी डोंट वॉन्ट हायली इंटेलिजंट पीपल, बिकॉज हायली इंटेलिजंट पीपल आर सो इंडिव्हिज्युअलिस्टिक that they cannot work in a team. We want the people who can work in a team, and all those guys who are working into NSS, NCC, organizing committee, Kala Mandal, these all are those guys who can adjust with others, who can set their life with others. We want these guys to be appointed and not highly intelligent guys. कसलं मोठं उदाहरण आहे. इंडस्ट्री हा विचार करते आता, आम्हाला खूप हुशार मुलं नको, आम्हाला कोण पाहिजे ज्यांना टीम मध्ये काम करते. भले 10% कमी असले तर चालते. स्पोर्ट्स चालते. ऍक्सेंचर कंपनीनी 50% मार्क पडलेला, पण जो ऍथलेटिक्स मधला मुलगा होता तो बँकिंग प्रोसेसला अपॉइंट केला. 50% होते त्याला, बाकी सगळे 80% वाले होते. म्हणले याला का घेतला? नाही म्हटलं, तो लीडर म्हणून चांगलं काम करणार. इंडस्ट्रीचे विचार, सिलेक्शनची प्रोसेस बदलली. म्हणून मी म्हटलं ना, तुमचा कस्टमर कोण आहे? समाज. इंडस्ट्री या समाजातला एक घटक आहे ना. त्यांना काय हवंय? कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघायला पाहिजे. आणि आता तेही त्या पद्धतीने
स्वतःचे विचार आणि इव्हॅल्युएशनचे स्ट्रॅटेजी बदलत चालले. पूर्वी टीम वर्क हे स्पेसिफिकली माणसाची क्वालिटी म्हणून बघावं लागत नव्हतं. आता कंपन्यांना ते बघायची गरज वाटावी लागली आहे. याचं कारण इंडिव्हिज्युअलिझम वाढलाय, मनोमय कोश, दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता. आपण हे विचार करूया. एक खूप चांगलं जग्गी वासुदेव सगळ्यांना माहिती आहेत ना, ते सद्गुरू म्हणून व्हिडिओ करतात. त्यांचं एक खूप छान वाक्य होतं, एनलाइटनिंग. ते म्हणाले, वी जज पर्सन रादर देन अंडरस्टँडिंग हिम. इंडियन कल्चर डज नॉट टॉक अबाउट जजिंग, इट टॉक्स अबाउट understanding. Judging a person is basically a business concept which comes from Europe. Because European people does not have any personal connect with others, and so they wish to judge the person so that they can decide how to deal and transact with the person. In India, our concept is not to analyze the person in the view of transacting with them. एखाद्याबरोबर व्यवहार कसा ठेवावा म्हणून त्या माणसाचा अंदाज बांधणं ही आपली पद्धत नाही. आपल्याकडं नाती ही व्यवहार नसतात. कदाचित आपल्याही वागण्या बोलण्यात असं येतं का थोडंसं इंट्रोस्पेक्शन करायला नक्की हरकत नाही प्रत्येकाने. आपण प्रत्येक नातं व्यवहार म्हणून बघतो का, की तू कसं केलं का मम्मी तसं करणार, तू असं केलं मम्मी पण तसं करणार, आलेलं काय. मग समोरच्याने जेवढा आहेर केला तेवढाच मोजून मापून मी पण करायचं. नात्यातला व्यवहार ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती काय आहे, समज. म्हणजे त्यांनी मला आहेर काय केला होता याच्यापेक्षा आत्ता त्याची गरज काय आहे हे बघून मी त्याला आहेर करणं. तिथं व्यवहार नव्हता. आता आपण त्याची गरज बघतच नाही. समजून घेणं ही संकल्पनाच राहिली नाहीये. आपण फक्त बघतो तो व्यवहार. मनोमय कोश. समाज उद्ध्वस्त होण्याची जी कारणं असतात ना ती सगळी या पंचकोशी विकासात मांडली गेली. आध्यात्मिक लोक हाच पंचकोश वेगळ्या पद्धतीने मांडतात, हे मला नक्की माहिती आहे. खूप मोठी मोठी लोक हा पंचकोश मांडतात. तर वेळ संपली का नाही, पण मी मानतोय ते शिक्षक आणि शिक्षकांनी याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघावं आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये याचा आपल्याला पुन्हा कसा रेफरन्स लावता येईल त्या पद्धतीने. मनोमय कोश म्हणजे काय तर मुलाचं टीम वर्क, विचार करण्याची पद्धत, फ्रस्ट्रेट होणं, डिप्रेस होणं. अरे पहिली दुसरीतला मुलगा मला बोर होतंय, इतकं कॉमन वाक्य असू शकतं दुसरीतल्या मुलाचं. मला बोर होतोय हा शब्द हा ग्रॅज्युएट होईपर्यंत कधी कळालाच नव्हता. बोर होतोय तिसरीतल्या मुलाला का, विचारशक्ती कल्पना सगळं संपलं आयुष्यातलं. 10वी पर्यंत मुलांना बोर कसं होऊ शकतं. आणि त्यांना बोर होत असेल तर शिक्षक आणि आईबाप कुठेतरी खूप कमी पडतात. कल्पना विलासाची संकल्पनाच दिली गेलेली नाहीये. बोर होतोय, बोर, राग येतो मला. बोर होतोय या वाक्याचा राग येतो मला. मला कधी बोर नाही झाला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीत. बोर कसं होऊ शकतं. काय आहे, सहिष्णुतेचा एक मस्त अर्थ आहे. सहिष्णुता म्हणजे काय, मला एखादी गोष्ट एखाद्या पद्धतीने व्हावीशी वाटत असेल, जर माझ्या पद्धतीने समोरची गोष्ट झाली तर मी आनंदी असतो. जर ती मी माझ्या पद्धतीने हवी तशी गोष्ट झाली नाही आणि हे मी स्वीकारलं तर ती सहिष्णुता आहे. नकारलं तर तो समाजातला हेट्रेट म्हणतात, त्याला मराठीत काय म्हणता येईल, दुष्ट भावना. आपली सहिष्णुता एखादी गोष्ट माझ्या पद्धतीने नाही झाली हे स्वीकारणं याला सहिष्णुता म्हणतात. अगदी खऱ्या लाईनमध्ये ही भावना मुलांमध्ये नाहीच निर्माण होत ना. माय वे ऑर नो कॉम्प्रोमाइज. आणि अतिशय काय थाटात ते शर्टावर लिहून घेऊन मिळवतात आजकाल. व्हॅल्यू कोण कमी पडतं या सगळ्याला. ओव्हरऑल शिक्षक आणि पालकच ना. शिक्षकाचा रोल जास्त मोठा आहे असं मला वाटतं. ठरवायचं आपण सगळ्यांनी, कदाचित माझं चुकतही असेल, मान्य आहे मला. पण मनोमय कोशाचा विकास कसा होणार मग मुलांच्या. आणि जर दुसरी गोष्ट, जर माझ्या मुलांचा मनोमय विकास नाही झाला विद्यार्थ्यांचा, उद्या अविकसित मनोमय कोशाचा समाज
माझ्या सख्या मुलावर, माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या जीवावर आणि तिच्या आयुष्यावर येऊ शकतो. मग शिक्षकाचं दायित्व आहे ना मनोमय कोशाचा विकास विद्यार्थ्यांचा. पहिली गोष्ट आपला आहे का विचारायचं. मला राग किती येतो, किती वेळा मी स्वतःचा राग घेऊ शकतो, माझ्या मनाविरुद्ध झालं तरी मी एक्सेप्ट करू शकतो का, माझ्यात सहिष्णुता आहे का, मी टीम मध्ये काम करू शकतो का माझ्या डोक्यात फक्त ते ठरलेल्याच गोष्टी असतात ब्रॅकेटमध्ये की मी असं आहे म्हणूनच मला असं वागवलं जातं. किंवा आमचं आधीचं जुनं भांडण आहे ना म्हणूनच त्यांनी असं केलं असेल. मला माहिती आहे, लहान मुलांसारखं मीच का करायचं हा प्रश्न आला की समजायचं आपण बालिश आहोत, आपण मॅच्युअर झालो नाही. हे माझं वाक्य नाही, महात्मा गांधींचं वाक्य आहे. हा परत म्हणतील ते आकायला शाळा लागून गेला का, तसं नाही, महात्मा गांधींचं वाक्य आहे. एका पिक्चर मध्ये चित्रपटातल्या शूटिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते बोलत होते. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना सांगितलं एका अक्षर व्यक्तीबद्दल असं 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 आहे. त्यांना म्हटले की उनको मेरा संदेश दे देना कि जब भी ऐसा लगेगा कि ये मुझे ही क्यों करना है, तो तब उन्होंने अपनी माँ के गोद में जाकर सारे वस्त्र निकालकर गोद में बैठना है और समझना है कि अभी तक मेरा बचपना नहीं गया. माँ की गोद से तभी उठना है और कपड़े तभी पहनने हैं जब मेरी ये समझ बढ़ जाए कि ये मुझे ही करना है. असं महात्मा गांधींचं एका चित्रपटातलं वाक्य आहे. म्हणजे मीच का करायचं असं मला विचारलं की समजायचं आपण लहान आहे अजून, आईच्या मांडीवर जाऊन बसण्याच्या लायकीचे आहोत. आईच्या पदराच्या बाहेर निघण्याची क्षमता अजून आपल्या मनाची झालेली, म्हणूनच प्रश्न येतो की मीच का करायचं. महात्मा गांधींचं वाक्य परत पण तुम्ही म्हणाल. चौथा महत्वाचा कोश आनंदमय कोश. जगण्याचा आनंद घ्यायला पाहिजे, एखाद्या गोष्टीकडे खळखळून हसता आलं पाहिजे. मी अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळेला आपल्या काउन्सिलमधले जुने जीबी मेंबर शाहीग्राम सर माझ्यावर होते. त्यांनीच मला नेलं होतं. मी त्यांच्यावर होतो, सॉरी ते माझ्यावर नव्हते, मी त्यांच्यावर होतो. तिथे गेल्यानंतर आता शाहीग्राम सर आणि आमच्या गप्पा मारताना हसत बिसत, मग ते त्यांची हसण्याची पद्धत खूप छान आहे. एका कार्यक्रमात मला ते जाताना म्हटले मोठ्याने असायचं नसतं बरं घेत, अमेरिका आहे आपण फक्त असं काय. त्याच्यानंतर मी तेवढंच लक्षात ठेवत होतो आणि जास्त हसायचं नाही. या कंट्रोलच्या पॅरामीटरमुळे समोर काय चाललंय माझं कशाकडेच लक्ष नव्हतं, हसायचं नाही. का हसायचं नाही, त्यांची संस्कृती. ठीक आहे इथं अरे हास की बाबा. मुलांना हसायला शिकवलं पाहिजे ना, आनंद घ्यायला. आणि खूप छान वाक्य आहे, आनंद हा यश किंवा अचिव्हमेंट्स मध्ये नसतो, हा छोट्या 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 गोष्टींमध्ये असतो. आणि आनंदमय कोशाचा विकास हा घेण्यापासून नाही, देण्यापासून आहे. मला दुसऱ्याला आनंद देता आला पाहिजे. मुलांना कळतं का दुसऱ्याला आनंद कसा द्यायचा असतो, आई वडील शिक्षक. कारण आनंदमय कोशामध्ये आणि मनोमय कोशामध्ये या दोन्हीमध्ये एक कॉमन भाग आहे, तो म्हणजे भावना विकास, भावनात्मक विकास. आणि आनंदमय कोशाचा विकास एवढ्यासाठी आवश्यक आहे, त्याच्यासाठी सावरकरांचं उदाहरण खूप भारी आहे. कुठलं, त्या अंदमानच्या तुरुंगात एवढ्या छोट्या खोलीमध्ये 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली, कित्येक वर्ष समोर सूर्य नाही बघितला. हा बैलाच्या घाण्याला झुंपलेले सावरकर. आणि त्यावेळेला तात्यारावांचं डोकं काय चालतं,
अनादिमी अनंतमी अवध्यमी मला मारिल रिपुमदसी असा कवण जन्मला. एवढी मोठी ताकद नाही, पण किमान आता माझ्या जगण्यात काही अर्थ राहिलो नाही असं तरी येऊ नये मला. अहो सिरियसली, तुम्हाला स्टॅटिस्टिकल डेटा सांगू. माझी बायको प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, प्रॅक्टिस करते ऍडव्होकेट म्हणून. या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये हायएस्ट नंबर ऑफ डिवोर्स केसेस महाराष्ट्रात फाईल झाल्या. अचंबित करणारी गोष्ट आहे. उलट पॅन्डेमिक मध्ये नवरा बायकोला एकमेकाबरोबर वेळ घालवायला किती वेळ मिळाला. त्याची परिणती अशी वाटली होती की काहीतरी कुटुंब व्यवस्था ताकदीने उभी राहील, त्याच्याऐवजी डिवोर्स केसेस फाईल झाल्या. पालकच एकमेकाला बेअर करू शकत नसतील, मुलं कुठून करणार. आता मग आपल्याला सोपं आहे ना, मग आपला काय दोष आहे. त्यांचं ते बघून घेतील ना. जबाबदारी कोणाची. आनंदमय कोशाची. समोरच्याला आनंद देता येणं हे मुलांना कोण शिकवणार. पण ऑन द कॉन्ट्री, म्हणजे हे जसं आहे तसं दुसऱ्या बाजूनी एकमेकाला बरोबर चांगला वेळ घालवता आल्याची उदाहरणं इतकी ताकदीची आहेत की शनिवार पेठ आणि शनिवार नारायण पेठेच्या रोडवरती एक 3 ते 4 कुटुंब आहेत एकाच बिल्डिंग मध्ये राहणारे, आणि यांनी एकत्र येऊन नवीन व्यवसाय सुरू केले. आणि त्या व्यवसायातून पैसे कमवणं उद्देश नाहीये, मजा, एन्जॉय, आनंद. वेगवेगळ्या संकल्पना. माझ्या बाबतीत सांगायचं झालं सगळ्यात पॉझिटिव्ह, मला 100% सगळा स्वयंपाक करता येतो. पॅन्डेमिक आउटकम. आनंद घ्यायचा ना. आई वडिलांना मी स्वतः करून घेतलेली पोळी आणि भाजी मी खायला घातली, त्याचा आनंद मला पण आहे ना. आमचे बाबा असे माझ्याकडे बघत होते, तू पोट दुखणार नाही माझं. हा आनंद आहे ना, तो देता आला पाहिजे. आनंदमय कोश. आणि शेवटचा भाग विज्ञानमय कोश, जो आपण सगळेजण करतोच. विज्ञानमय कोशामधला एक खूप 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 महत्वाचा भाग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 3 पॉइंटेड दिला गेलाय, तो म्हणजे डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग ॲटिट्यूड. चिकित्सक विचारांची वृत्ती. आता आपल्याला अशी सवय आहे, प्रश्न विचारला की आपले डोळे पृथ्वीच्या गोलापेक्षा जास्त मोठे होतात मुलांकडे बघताना. प्रश्न विचारतो, लक्ष कुठं होतं का. डायस अप्रोच आहे ना अजून आपला. डायस अप्रोच मध्ये विद्यार्थी वेगळे, आपण वेगळे. खरं सांगू, आताची जनरेशन नाहीये भीड बाळगत, हे खरं आहे. आताची जनरेशन अजिबात भीड बाळगत नाही. बोलतात बिनधास्त, त्यांच्या मनातलं आहे ते एक्सप्रेस करतात. खूप जास्त एक्सप्रेसिव्ह आहेत मुलं. त्यांच्या एक्सप्रेशनचा आदर तुम्हाला नाही ठेवता आला ना, तर त्यांच्याकडून तुम्हाला आदर दिला जाईल अशी अपेक्षा करता येणार नाही. कारण भीती ही आदरयुक्तच असते. भीतीयुक्त आदर हा जास्त काळ टिकत नाही, आणि आत्ताच्या जनरेशन मध्ये तो चुकून पण नाही. आणि मग त्यांच्या क्रिटिकल थिंकिंगला डेव्हलप करायचं असेल तर त्यांना प्रश्न विचारू देत, त्यांना प्रश्न पडू देत. लेखन कौशल्य जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांची विचारांची क्षमता डेव्हलप होणं जास्त महत्वाचं. करू देत, विचार मांडू देत, वेगवेगळा विषय मांडू देत, वेगवेगळ्या पद्धतीने मांडू देत. चुकलं म्हणून काही खूप विशेष होत नाही. परीक्षेतल्या मार्कांपुरतं कॉन्सन्ट्रेट करून शिकवणं याच्यापेक्षा संकल्पना शिकवणं, म्हणजे मागाशी जे जग्गी वासुदेवांचं वाक्य होतं ना, अंडरस्टँडिंग इज मोर व्हॅल्युएबल, अंडरस्टँडिंग इज मोर व्हॅल्युएबल दॅन जजिंग. हे सगळीकडे लागू होतं. म्हणजे माणसातून माणसाच्या रिलेशन पासून ते एक्झामिनेशन पर्यंत. परीक्षेत पण अंडरस्टँडिंग
हे त्या मुलाला जज करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. पण इथंच आपण व्हॅल्यू अशा इन्कल्केट केल्या की जज करणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तो पर्सनल आयुष्यात पण समोरच्याला समजून घेण्याच्या ऐवजी जजच करत राहतो. फिलॉसॉफी आहे. आता ही फिलॉसॉफी करून झाल्यानंतर क्रिटिकल थिंकिंग वरती शेवटचा मुद्दा सांगतो आणि पुन्हा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन वरती येतो की 360 डिग्री अप्रायझल करायचं नेमकं कसं, याच्या माझ्या डोक्यातल्या 2-3 संकल्पना मी सांगतो. म्हणजे तसंच करायला हवं असं नाही, पण आपण शाळा म्हणून यातलं वेगळं काही करू शकतो का याचा नक्की विचार करूया. काम वाढणार आहे का? नक्की वाढणार आहे. आधीच सांगून देतो, नाही तर परत माझ्या नावाने. इतका महत्वाचा विषय आहे की मुलाचं क्रिटिकल थिंकिंग कसं डेव्हलप करणार. जसं आता आपल्याकडे 2-3 शाळांमध्ये रोबोटिक्सचा वर्ग चालतो. नाट्यछंद म्हणून आपण मुलांकडे वर्ग चालवतो आणि त्यांना लिहायला सांगतो स्क्रिप्ट. मी तुम्हाला खरं सांगू, एक खूप चांगला अनुभव आहे आणि तो घेण्यासारखा आहे, आपण सगळ्यांनी समजून घेण्यासारखा. BMCC गेल्या 25 वर्षापासून सरपोतदार करंडक नावाचं एक करंडक चालवतो. तुम्हाला माहिती आहे इम्प्रोव्हायझेशनची स्पर्धा आहे. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय की एखादा शब्द दिला असेल आणि या शब्दावरती 10 मिनिटाचं स्किट तयार करून 4 दिलेल्या प्रॉपर्टीजच्या आधारावरती मुलांनी स्किट सादर करायचं. 10 मिनिटाचं स्किट तुम्हाला कन्सेप्ट 2 तास आधी दिली जाईल असं एकंदर ते 1 तास आधी दिली जाईल असं एकंदर ते स्पर्धा असते. आणि खूप राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या महाविद्यालयातून त्याला पार्टिसिपेशन येतं. विश्वासराव सरपोतदारांच्या नावाने ती स्पर्धा आहे, ती खूप वर्षापासून चालू आहे. ज्युनियर कॉलेजची मुलं पण त्याच्यात पार्टिसिपेट करतात आणि सिनियर कॉलेजची. गेल्या 4-5 वर्षातला अनुभव असा आहे की तुम्ही काहीही शब्द द्या, मुलं ते निगेटिव्ह साईडनेच मांडतात. उदाहरण देऊ, मी शब्द दिला होता खुर्ची. त्याच्यात राजकारण मांडता आलं असतं, ऑफिस मांडता आलं असतं, संगीत खुर्ची मांडता आली असती, काही. त्या मुलांनी अक्काबाईची म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या अक्काबाईची खुर्ची मांडली स्टेजवर. विषय होता रस्ता. पोरांनी रस्त्यावरती एका मुलीवर झालेले अत्याचार मांडले. विषय होता सूत्र. त्या सूत्राचं रूपांतर मंगळसूत्रामध्ये करून मंगळसूत्राची चोरी हा विषय मांडला. तुम्ही काही द्या. आता हा दोष कोणाचा परत? मी शिक्षकांना दोष द्यायला आलो नाही बरं का. त्यांचं क्रिटिकल थिंकिंगच या मुलांचं इतक्या निगेटिव्हला, त्यांनी क्रिटिकलचा अर्थ, क्रिटिकल म्हणजे क्रिटिक्स करणं म्हणजे निगेटिव्ह असंच घेतलाय. चिकित्सा म्हणजे कायम निगेटिव्ह नसते. रादर चिकित्सा ही सकारात्मक जास्त असायला हवी. ही जर जनरेशन निर्माण करत असतो तर भविष्य काय देशाचं? आणि विवेकानंद म्हणतात तसं की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या राष्ट्रातला शिक्षक कमकुवत झाला त्या त्या वेळेला त्या त्या राष्ट्राचं भविष्य हे त्याच्यापेक्षा जास्त कमकुवत झालं. आता हे सरकारला कळायला पाहिजे, यांना कळायला पाहिजे, त्यांना ते द्या सोडून आपण आपली जबाबदारी सोडून. कारण कोणाला कळायला पाहिजे अशी चर्चा करत बसतो तर कधीच काय होणार नाही. या सगळ्या आधारावरती या मुलांचा हा पंचकोशीय विकास आपण मार्कशीट मध्ये आणणार का? आपण त्याचा इव्हॅल्युएशनचा रिपोर्ट करणार का? आणि कसा करणार? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण मूल्यमापन, सर्वकष विकासाचं मूल्यमापन आणि 360 डिग्री इव्हॅल्युएशन या संकल्पनेत हे सगळे आहेत. आता या सगळ्या पॅरामीटर्स वरती मुलांचं वार्षिक मूल्यमापन करणार कसं? प्रॅक्टिकल अडचण. आता परत 2 तास ऐकले म्हणजे किमान 4-5 दिवस क्रिटिसाइज करू शकतो, पण मार्गही तुम्हीच काढणार, पण ऑप्शन नाही आपल्याकडे. कसं काढणार मार्ग? विज्ञानमय कोशाची मार्कशीट आपण तयार करतो त्या सोडून, है ना?
आनंदमय कोशाचा विकास झाला का? मनोमय कोशाचा विकास झाला का? प्राणमय कोशाचा विकास झाला का? अन्नमय कोशाचा विकास झाला का? खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत? खरंच त्या मुलाची विचारधारा बदलतीये का? त्याच्या घरी काय घडतंय? माझी मुलगी मासा गोळवलकर गुरुजीला आहे. 4-5 दिवसांपूर्वी तिच्या वर्ग शिक्षकांना भेटलो. त्या म्हटलं, काय सर डोकं बरं आहे का तुमचं? म्हणलं म्हणजे? अहो तुमचं डोकं खूप दुखत होतं ना, आणि 3 दिवस सलग दुखत होतं. आमच्याने सांगितलं. हे मुलं शिक्षकांना कम्युनिकेट करतात, ताई आमच्या बाबांचं डोकं खूप दुखत होतं आज, आणि 3 दिवस सलग दुखतंय. आता ते काही औषधं असतात ती घेतल्यानंतर दुखत राहतं. ते 3 दिवस सलग बाबांचं डोकं दुखतंय हे वर्गाच्या शिक्षकांना सांगू शकते, आणि मुलं सगळं एक्सप्रेस करू शकतात की शिक्षकांना, है ना? ती शिक्षकाची क्षमता पाहिजे ते ऐकून घ्यायचं, त्याचं अनालिसिस करायचं आणि त्या मुलाची दिशा ओळखायची. त्याच्या अन्नमय कोशाचा विकास कसा होतोय? वजन किती होतं, किती झालंय, रोज काय खातो, तब्येतीच्या काय अडचणी सुरू आहेत, व्यायाम करतो का,